सो हॅलो फ्रेंड्स, संध्याच पॅशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा मी तुम्हाला घेऊन आलेले आहे। आणि हा व्हिडिओ आधी जो मी काल मागे जो तुम्हाला एपिसोड दाखवला पंगानी रिव्हरचा संपूर्ण, तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, तर म्हणजे तुम्हाला हा एपिसोड पण कळेल। तर पंगानी रिव्हरवरून आपली ही बोट चाललेली आहे। तर कुठे चाललोय आपण ते मी तुम्हाला आता सांगणारच आहे। तर चला बी कंटिन्यू। जाऊया आपण, पहिले नाश्ता तर करून घे। श्रेयश रुसून बसलाय, त्याला जायचंय समोरचा जो आयलँड मी दाखवला होता ना मागच्या व्हिडिओमध्ये, त्या आयलँडला त्याला जायचंय। तर मी त्याला तेच सांगते की सगळ्यात पहिले नाश्ता करून घे, आणि तुम्हालाही मी इकडे काय नाश्ता दिलाय ते दाखवते। तर सकाळचे 8 वाजलेत आणि ही अंड्याची आमलेट बनवून दिले त्यांनी, 2 अंड्याचा आमलेट। आणि हा मंडा जे आहे, चहा बरोबर हे लोक किंवा कॉफी बरोबर हे लोक खातात। तर कॉफी ही अशी दिली आहे त्यांनी, तुम्ही बघू शकता। एक केळी दिलेली आहे। तर ही ॲफ्रिक कॅफे आहे, ही इकडची एकदम बेस्ट कॉफी आहे। आपली नेसकॅफे असते ना तशीच लागते, एकदम छान मस्त टेस्ट आहे। आणि आपल्यालाच बनवायचे आहे। दूध दिले त्यांनी, कॉफी दिली आणि साखर दिली। तर नाश्त्यामध्ये तर मी तुम्हाला दाखवलं मंडाजे, अंड्याचा आमलेट, 1 बनाना आणि 2 मंडाजे। आम्ही जिथे राहिलो ती ही जागा आहे। आतमध्ये जाऊन तुम्हाला रूम्स दाखवते। सो आतमध्ये आल्यानंतर हा रिसेप्शन एरिया आहे। रिसेप्शन एरियाच्या नंतर या साईडला आणि त्याच्या ऑपोजिट साईडला पण असे सेम रूम्स आहेत। तर आतमध्ये आल्यानंतर स्टार्टिंगलाच बाथरूम आहे यांचं, आणि तुम्ही बघू शकता क्वीन साईज बेड आहे आणि साईडला सिंगल बेड आहे। मध्ये डायनिंग छोटासा टेबल दिलेला आहे, मच्छरदाणी आपली ती सुद्धा दिलेली आहे, आणि पुढे गॅलरी आहे। गॅलरी पण खूप मस्त मोठी आहे, आरामात 4-5 जण बसू शकतात। आणि बाहेरचं तर तुम्ही आत्ता मी दाखवलेच तुम्हाला। तर असं आहे हा रूम, आणि समोरच बीच पण आहे। तर या हॉटेलचा 1 नाईटचा चार्जेस आहे 1 लाख तांझानियन सिलिंग इकडचे, आणि आपल्या इंडियाचे होतात 3 ते 3.5 हजार। त्याच्यामध्ये इन्क्लुडेड त्यांचा फक्त नाश्ता दिला त्यांनी, जेवण वगैरे नाही। आणि हा बाहेरचा यांचा परिसर आहे, भरपूर असं मस्त मोठा आहे, आणि आम्ही त्यांच्याच म्हणजे हॉटेलचाच आहे हा प्लेस। तर आता पुढे आपण त्या आयलँडला चाललोय, मी दाखवते तुम्हाला। आता जाता जाता ही वेगवेगळी प्रकारची झाडं मला दिसत आहेत। तर इकडची झाडं मला जे काही वेगळी वाटतील ते तर मी तुम्हाला दाखवतेच प्रत्येक व्हिडिओमध्ये। तर हे बघा, हे कोणतं फळ आहे काय माहीत नाही, एकदम हाताला लागते, एकदम जवळ फळं आहेत। तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कसली फळं आहेत हे। एकदम भरपूर आणि भरगच्च पूर्ण झाडाला असं भरलेले एकदम आहे। तर चला आता आपण पुढे जाऊया। सो फायनली आपण तिकडे आयलँडला निघालेलो आहे, आणि मागचा व्हिडिओ ज्यांनी नसेल बघितला त्यांनी नक्की बघा। मी तुम्हाला पांगानी रिव्हर दाखवण्यासाठी तो पूर्ण व्हिडिओ बनवला होता। तर किलिमांजारो पर्वतावरून पांगानी रिव्हर येते आणि पुढे समुद्राला जाऊन भेटते।
तर असा तो संगम मी त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. तर आपल्याला फक्त मी तुम्हाला नदी दाखवली होती, पण आता आपण प्रत्यक्ष नदीवरून त्या आयलंडलाच चाललेलो आहे. तर आपले म्हणजे भाग्यच आहे की आपण नदीवरून तिकडे चाललो आहे ते. तर मी तुम्हाला पुढे आयलंड कसा आहे तो तर सांगेलच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बोट फार छोटी आहे आणि इकडून आपण कुठलेच ऑटो किंवा आपली 4 व्हीलर गाडी घेऊन तिकडे जाऊ शकत नाही असं सांगितलं त्यांनी. इव्हन तिकडे देखील 4 व्हीलर किंवा ऑटो अलाउड नाही आहे. तर जो पण प्रवास करायचा तो बाईकवरच करायचा आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं. तर पुढे जाऊन जे काही घडेल ते तर मी तुम्हाला सांगेलच, दाखवेलच. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि समोर तुम्हाला दिसत असेल आयलंड आलं आहे. अगदी मला वाटतं 5 ते 7 मिनटाचाच हा अंतर आहे. आपण लगेच पोहोचतो तिथे. तर आता आपण ऑलमोस्ट आहे, समोरच आयलंड तुम्हाला दिसतोय. तर आपण जी गाडी घेऊन आलोय 4 व्हीलर ती आपल्याला तिकडे बाहेरच ठेवावी लागेल. तर तुम्ही पण जर येणार असाल कोणी तर तुम्हाला कार अलाउड नाही आहे तिकडे, तर ही तुम्ही काळजी घ्या. तर चला आपण उद्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत मस्त राहा आणि एन्जॉय करा हा ब्लॉग. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, चला बाय बाय फ्रेंड्स.